नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। भारतीय जनता पार्टीने दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा। उमेदवार मुलाखती प्रसंगी माजी खासदार महासंसद रत्न डॉक्टर हिना गावित यांचे आवाहन। नंदुरबार आणि नवापुरात इच्छुकांकडून भाजपला प्रचंड प्रतिसाद। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने लढायचे। प्रत्येक कार्यकर्त्याने त्यासाठी भारतीय जनता पार्टीने दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि झटून कामाला लागावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार महासंसद रत्न डॉक्टर हिना गावित यांनी केले। नवापूर येथे तसेच नंदुरबार येथेही नगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकी पार पडल्या। या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉक्टर हिना गावित बोलल्या। अतिशय उत्साहात पार पडलेल्या या मुलाखतीदरम्यान भाजपला सर्वाधिक प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळाले। नवापूर येथे 93 तर नंदुरबार येथे 87 उमेदवारांनी मुलाखती दिल्या। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भाजपा नेते माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, महामंत्री विजय चौधरी आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती घेतल्या। या प्रसंगी भाजपाच्या स्थानिक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे मनोगत मांडले। यावेळी रक्षा खडसे म्हणाले की नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी मला देण्यात आली। या निवडणुका आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असून प्रत्येक कार्यकर्त्याने पक्ष घेईल त्या निर्णयाला स्वीकारून पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायचे। विजय चौधरी, डॉक्टर हिना गावित, निलेश माळी यांनीही मार्गदर्शन केले। नवापूर येथे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा सरचिटणीस सत्यानंद गावित, नवापूर विधानसभा प्रमुख अजय वसावे, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री एजाज शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। तर नंदुरबार येथील मुलाखती प्रसंगी जिल्हाध्यक्ष निलेश माळी, पंकज पाठक, सदानंद रघुवंशी यांच्यासह सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, मान्यवर, समर्थक उपस्थित होते। लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। मी आपल्याला सांगितलं आता आपल्याला निवडणुका घोषित झाल्या आणि निवडणुका घोषित झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना जोरात तयारी करावी लागते। काही उमेदवार असतील, आपण कार्यकर्ते म्हणून, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून ज्याला कोणाला पक्ष उमेदवारी देईल त्याच्या मागे ताकदीने आपण उभं राहावं अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे। मागच्या 5 वर्षापूर्वी आपण जेव्हा निवडणुका झाल्या होत्या आपण खूप मेहनत घेतली, पण फार थोड्या मतांना आपल्या उमेदवारांचा मागच्या निवडणुकीत पराभव झाला। पण मागच्या 5 वर्षात आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फील्डवर खूप मेहनत केली आणि त्यामुळे मला असा विश्वास आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप चांगले या ठिकाणी लोकांकडूनही सपोर्ट मिळणार आहे। आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये खूप चांगलं मतदान आपल्या शहरामधून मिळालं होतं भारतीय जनता पार्टीला आणि त्यामुळे मला हा विश्वास आहे की येणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुका नगर परिषदच्या ज्या आहेत यामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने जर सगळ्यांनीच मेहनत केली तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी यश मिळेल। फक्त यामध्ये मला विनंती तुम्हाला सगळ्यांना इतकी करायची आहे, आता मी यादी बघत होती, आपल्याकडे खूप इच्छुक उमेदवार आहेत। एकेका प्रभागामध्ये आपल्याकडे 3-4 लोकांनी उमेदवारी मागितली। पद एकच असतं, सीट एकच असते, तिकीट एकालाच मिळणार। पक्षाने जो कुठला निर्णय केला, आपल्याला समजा उमेदवारी नाही मिळाली तर नाराज होणं, आपल्याला आता उमेदवारी मिळाली नाही तर जसं विनूभाऊंनी सांगितलं आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अनेक संध्या पक्षाकडून मिळू शकतात आणि त्यामुळे पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहावं हीच भूमिका आपण सगळ्यांची असली पाहिजे। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।